येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माणिकराव कदम यांच्यासाठी प्रचार सभा घेतली। या सभेमध्ये त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले आहे। यावेळी आम्ही जर सत्तेत आलो तर सर्वसामान्य नागरिकांसाठी आवश्यक त्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे। यावेळी जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार असलेल्या माणिकराव कदम यांनी भाजपचे नेते सुरेश वरपुडकर आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे। अभिवादन करतो आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मंचावरचे सर्व मान्यवर आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा काय महत्त्वाचे आहे। अशा बऱ्याच लोकांना वाटतं की पंचायत समिती महत्त्वाची नाही, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यामधूनच खरंच आपल्या गावाचा विकास हा ठरवला जातो। आपल्या गावाला रस्ता आहे, त्या रस्त्याची परिस्थिती कशी, आपल्याला पाणी मिळते का, आरोग्य सेवा मिळतात, शिक्षण मिळते का, हे सगळं कुठे ठरतं तर ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठरतं। आणि हे कोण ठरवतात तर हे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे निवडून गेलेले मेंबर ठरवतात। म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला निवडून द्यायचं काम केलं आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला आपल्या नावाचा पैसा खिशात टाकलाय आणि आपल्या विकासाचा पैसा खाल्लाय, त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाका आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे आपण सर्वांनी निवडून आणा, एवढीच आपल्याला इथे उभं राहून कळकळीची विनंती करतो। आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडी जर जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत निवडून आली तर जिल्हा परिषदेची एक चांगली शाळा बांधून तिकडे इंग्लिश मध्ये शिक्षण देण्याचं काम आपल्या लेकरा बाळांना मोफत मध्ये वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल। आपल्या गावामध्ये एक आरोग्य केंद्र, प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र, तिकडे नर्स, डॉक्टर, सगळ्या मेडिकल फॅसिलिटीज, औषधाच्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हमी मालाला हमी भाव मिळवून देऊ, त्यांच्या पिकाचा विमा करून त्यांची नुकसान भरपाई करून देण्याचं आश्वासन सुद्धा वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्वांना देते। आणि त्याचबरोबर चांगले रस्ते, नाल्या, स्वच्छ 24 तास पिण्याचं पाणी, कचऱ्याचं व्यवस्थापन आणि त्याचबरोबर गावामध्ये स्ट्रीट लाईट सुद्धा देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर नक्कीच करेल। म्हणून मित्रांनो, मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कुठे न ठेवता आपण सर्वांनी आपलं अमूल्य मत हे वंचित बहुजन आघाडीला देऊ, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा। वंचित बहुजन आघाडीकडनं माणिकदादा कदम हे वंचित बहुजन आघाडीकडनं जिल्हा परिषदेला उभे आहेत, त्यांची निशाणी आहे कप बशी। तर आपल्या सर्वांना विनंती करतो की 7 तारखेला कदम भाऊंना आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचे। 7 तारखेला आपण सर्वांनी लवकर उठायचे, तयार व्हायचे आणि मग एक चहा प्यायचा। तो चहा प्यायचा तर कशात प्यायचा, कप बशी प्यायचा आणि मग जाऊन मत मारायचं। मत मारायचं तर कोणाला मारायचंय, कप बशीला। एवढंच म्हणून माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय संविधान। हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो माझं कार्य काय, माझं कार्य आणि माझे दैवत हे गोरगरीब जनता आहे। मी आज स्वतः उभं राहिलेलो नाही, मला ह्या जनतेनं उभं केले। मी दवाखान्यात ॲडमिट असताना बी ही गोरगरीब जनता, वंचित बहुजनाचे काही कार्यकर्ते आले, दादा तुम्हाला हे काम हाती घ्यावं लागेल। त्यांना मी एकच उत्तर दिलं, तुम्ही जर म्हणलात खड्ड्यात विहिरीत उडी मारा, तुमच्याकरता काही बी करायला राजी आहे। मग त्यांनीच मला ही उमेदवार दिली, त्यांनीच हे घडून आलं। कारण आज ह्या परभणी जिल्ह्यामध्ये सगळे सांबळे डोंबळे प्रस्थापित नेते हे सगळे उघड्या डोळ्याने सगळी जनता बघत आहे। आज वेळ आलेली आहे प्रत्येक गरिबाला उठून जागा करण्याची। कारण आज मला भाजपच्या यायला असा खात्मा करून टाकायचा, डिपॉझिट जप्त करून टाकायचं, एवढा वरपुडकरानं एवढा गेम आमच्या गावात केला आहे। पेडगावामध्ये गेला, मला ज्या वेळेला मला उभं राहायचं नव्हतं, पण मी म्हणतो नंतर मला अपक्ष उभं राहायचं। आपण मी खूप लोकांच्या कामं केलेल्या गावामध्ये गोरगरीब जनतेसमोर राहतो, मला बोलावं आलं, तुम्हाला उमेदवारी जाहीर केली, म्हणजे भाजपची तुम्हाला उमेदवार द्यायची, आणि ऐन टायमाला मला उमेदवारी डवलली, मला विचारात नाही घेतलं किंवा एखादा फोन नाही केला। मग ह्या नाही ना, नंतर मला जर फोन नाही भेट बी नाही तर मी कशाला भेटू त्याला, कारण मला वरच्या नेत्याची गरज नाही, माझ्याकडे जनता आहे ना खाली, मी जनतेचं काम करतो, जनता ठरवी काय करायचं। आज आमच्या गावामधून 3000 लोकसंख्येचं गाव आहे,
3000 लोकसंख्येच्या गावामधून मला जरी नाही टिकलं तर प्रस्थापित आमच्या गावचे एक वसंतराव होते, आसुरबा पाटील होते, त्याने एक गाव करून दाखवलं आम्हाला तिकीट द्या म्हणून. पण आमच्या गावामध्ये कोणीही त्या वरपुडकर साहेबांना तिकीट दिलं नाही. जर आज 3000 लोकसंख्येचं एक गाव करून जर तिकीट मागते, तिकीट देत नाहीत, म्हणजे हा वरपुडकर साहेबाचा बदमाशपणा आहे. याला सीटच भाजपची लावायची नाही, याला दुसरी कोणातरी सीट लावायची आणि सगळं राजकारण घरामध्ये घ्यायचं आहे. आज आयुष्य गेलं त्या गणेश घाडगेचं, आप्पा घाडग्याचं, याच्या फडच्या पुसू आणि त्याच्या समोर सून उभी केली, याला लाज वाटायला पाहिजे होती. जरा या कार्यकर्त्यांनी जायचं कुठं? आज पोखर्णी मतदारसंघामध्ये माझा एक मित्र आहे, 2 एकर त्याला जमीन आहे. तुमची त्या बापाचं बी त्या पोराचं बी आयुष्य गेले यायचे पुढची बाजून आणि इस्त्रीचे कपडे त्याला आणू देऊन आणि त्यांच्यापुढे मुलगा उभा केला. नाही, जनाची त्यांना मनाची लाज वाटायला पाहिजे. आणि मेघना दादीकडे गेलो मी, माझी बहीण म्हणतो मी, पण ते म्हणले नाही साहेबाकडे. आणि मेघना दिदीला मला एकच संदेश द्यायचा, आता तुझा खड्डा हे तू सोचून ठेवलेला आहे आणि हे वरपुडकर तुला त्या खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. तुला माया ह्या भावाची काळजी नाही ना, तर मला बी माया ह्या बहिणीची काळजी नाही. हे चॅलेंज आहे तुमच्या माध्यमातून. राजकारणाचा भाग आता महत्वाचे कोणते विकासाचे मुद्दे आहेत? जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय असे एवढे रोड असो, शाळा असो, अनेक काही सुविधा असो, ह्या सगळ्या विकास आजपर्यंत आपण 15 वर्षापासून पाहिला. निवडून एकदा येतात, 5-5, 10-10 हजार रुपये एका मताला देते, पुन्हा गोरगरीब पैसे याची रक्कम नाही. विकास कुठल्या प्रकारचा नाही. माझा विकास आज मी माझ्या गावामध्ये जाऊन बघा. आज मंत्री तंत्री हे माझ्या गावामध्ये येणार आहेत. खड्डे रोडवर पडलेले आहेत. माझी JCB ट्रॅक्टर ते खड्डे त्याचा मनका जाऊ नये, त्याला काय दुखापत होऊ नये म्हणून ते खड्डे बुजून गेलो. आज माझ्या गावातला विकास बघा, कुठं रोड असन, कुठं काय असन. मी ह्या माध्यमातून ज्या वेळेला माझ्या दुष्काळी परिस्थिती माझ्या गावामध्ये झाली, ढगपुटी झाली, त्या वेळेला माझ्या स्वखर्चानं लोकांना चादर, पैसा, अन्न, धान्य ह्या गोरगरीब जनतेला वाटलं, कारण वेळ होती त्याच्यावर. त्यावेळेस वाटलं मी. विरोधकांनी फार मोठी ताकद लावली तुमच्या सीट पाडण्यासाठी. काय विरोधक सगळे माझे मित्रच आहेत. हे जिल्हा परिषदची माझी लढाईच नाही, याच्या संघ माझी लढाई वर आहे. हे जे जिल्हा परिषदचे कॅन्डिडेट नाही, याच्या संघ माझी लढाईच नाही, माझी वर लढाई आहे पक्षासोबत. काय त्या पक्षांना काय आवाहन करावं? त्या पक्षाला प्रस्थापित आता आव्हान करणार आहे, कारण हा इडा आता बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीने इडा उचललेला, याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मला पुन्हा तुमच्या माध्यमातून एकदा खासदार साहेबाला सुद्धा सांगायचं आहे, ह्या वंचितमुळं आज तुमचं सगळं आहे. आज परभणीत पाहिलं हे झालं, पण तुम्ही जर अंधारातून असं जर हे करतात, आपल्याला हे कमळ हे गंगेत नेऊन टाकायचं आहे. आणि तुम्हाला बी हे धनुष्य बाण आपला रामाचा आहे, याचं विसर्जन आपल्याला गंगेमध्ये करायचं आहे. हे तुम्ही पेटून उठवा. मला विरोध कोणाला करायचा नाही, कोणाला बोलायचं नाही, पण ह्या भ्रष्टाचार्याला गाळड्याशिवाय एवढ्या बरं राहायचं नाही. मतदार मायबाप जनतेला काय मतदार मायबापाला एकच जनते, मी गरीब उमेदवार आहे, मी कोणाला चहा पाडणार, मला तुमची गरज आहे आणि तुम्हाला माझी गरज आहे. ज्या वेळेला यायलाच तुम्हाला संदेश मला सगळ्या महाराष्ट्रात गेला पाहिजे की पैसा काही काम करीत नाही, फक्त जनतेसंग काम करावं लागते, जनतेसंग झुकून राहावं लागते. हे मला सगळ्या महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे. काय निशाणी काय तुमची? काय आवाहन करा? माझी निशाणी कब्बसी आहे. माझी निशाणी कब्बसी आहे. ह्या कब्बसीच्या नावावर एकदा ह्या सगळ्या महाराष्ट्रानं माझ्याकडे लक्ष देऊन मला निवडून द्या. एकदा सगळ्या नेत्याला पैसा सगळा खड्ड्यात जाणार आहे. आणि त्यावेळेस खालच्या तळागाळातला एखादा कार्यकर्ता जे काम करत असेल, त्याचा आज मानसिकता बिघडली, कारण ते काम करते, कोणातरी दवाखान्यात नेते, कोणाच्या डिलेवरी करते, स्वतःच्या खिशाला झळ लावते, पण ऐन टायमाला ही परिस्थिती. प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी.